नांदेडमध्ये मोबाईल दुकानातील वादातून 62 वर्षीय वृद्ध महिलेला महिला पोलिसांकडून बेदम मारहाण। नांदेड जिल्हा माजी सैनिक आक्रमक। नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाकी वर्दीला काळिंबा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 62 वर्षीय वृद्ध महिलेला महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच थापडानं आणि धातूच्या काठीनं बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे। पावडेवाडी नाक्याजवळील राजनगरच्या रहिवासी विमलबाई नागेशराव कांबळे या 8 ऑगस्ट रोजी वजीराबाद मधील गांधी पुतळ्याजवळील एका मोबाईल दुकानात मोबाईल दुरुस्तीसाठी गेल्या होत्या। तेथे गर्दी असल्याने त्या थांबल्या असताना शेजारी साडीवर असलेल्या एका महिलेनं दुकानदाराच्या हातातील मोबाईल हिसकावून बाहेर फेकला। विमलाबाईंनी विचारणा केली असता मी पोलीसवाली आहे, तुला काय करायचे ते कर असे म्हणत त्या महिलेनं विमलाबाईंच्या गालावर डोक्यावर मारहाण केले आणि खाली पाडून धातूच्या काठीनं मारलं। या घटनेनंतर संबंधित पोलीस शेळके यांनी विमलाबाईंना पोलीस ठाण्यात आणून तेथेही काठीनं मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। हा सर्व प्रकार मोबाईल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। विमलाबाईच्या मालकांनी हे फुटेज दाखवल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीचा सर्व प्रकार स्पष्ट झाला। या मारहाणीत गंभीर दुखापत झालेल्या विमलाबाईंवर रुग्णालयात उपचार करण्यात आले। प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी वजीराबाद पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली। या प्रकरणी पोलिसांनी महिला पोलीस शेळके यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) आणि 115(2) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। यावेळी नांदेड जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। नाही तुमचं सुरुवात कसं झालं बोलणं ते सांगा। सुरुवात माझी मोबाईल नीट करायला आले। मग माझा मोबाईल नीट करायला आल्यावर त्याने काय म्हणले, माझा मोबाईल नीट करायला आले, माझा मोबाईल गॅसला द्यायचा होता ते KYC करायला। मग नीट केला, KYC केली। मग काय होऊ लागलं, आता तुम्हाला फोन लावला, तुमचाच आवाज मला एवढा माझा तुम्हाला येईना गेला। मग नंतर आवाज त्याने म्हणले फिकर बसून घ्या। मग फिकर बसून घेतलं। फिकर बसून घेतल्यानं काय मोबाईल आता तुम्हाला बोललं ते फिकर बसून घेतल्यानं ते मोबाईल बंदच होईना गेला, चालूच राहावं लागला। मग त्यांच्याकडे इथं आले नंतर आता हे मार्केट मोठं आहे म्हणून आम्ही वजीराबादलाच येत्या। मग इथं आल्यावर नंतर मी म्हणलं भाऊ कोणाला फोन लावला की मोबाईल चालूच राहिलाय, पावसाळाही आलाय, मग हे बांबफट होईल काय होईल, मी मोबाईल इथं ठेवते, इथं मोबाईल ठेवते मी असं आणि छातीवर ठेवल्यानं बांबफट होईल म्हणून मी आले। तर ते माणूस काय म्हणला, मावशी तुम्हाला 15-20 मिनिटं थांबायचं असलं तर थांबा, नाहीतर जा। थांबले साहेब। थांबल्यावर मग सगळे लोक गेले, आता हे 2च बायामध्ये थांबल्यावर मग अजून गेले। तुला थांब म्हणल्यावर तू का आलीस म्हणून त्या मोबाईल नीट करणाऱ्याच्या हातातला घेऊन रोडला फेकले। तुमचा मोबाईल घेऊन? माझा मोबाईल। मी म्हणलं बाई तुझं माझं का आहे, मी मोबाईल नीट करायला आले, त्या नीट करणाऱ्या मी तू माझा का फेकलीस? नीट करणाऱ्याला साहेबाकडे दिले, तू का फेकालीस? अगं तुझा मोबाईलच फेकला, तुझं घर तरी पाडलं नाही म्हणली की खन मारायचीच मी ड्युटी। चूक नाही कोणती चूक नाही, खन मारायची उठवली, बमलू लढलं की सगळं आता तुम्ही जमल्या तसं सगळं मार्केट इथं जमा झालं, गाड्या मोटरा जिप्पा कारा सगळंच, तर कोणीच सोडविलं नाही। मग तिथून अजून वडीत आणून हे इथं मार ठाण्याच्या आवारीमध्ये आल्यावर हे काय पुढच्या जवळ मारली, हे काय इथंच होता की काय तिचं नाव होतं? तिचं नाव मला काही सांगली नाही, तिनं दुसऱ्या बाईला बोलवून घेतली की इथं मोबाईल शॉपिंगच्या दुकानामध्ये आणि एक चोर बाई आहे ये तिला, तर हिनं इकडून आता हिनं कुणाला लावली ते मला काय माहित, हिनं इकडून विचारली तू कोण बोलतीस, मी शेळके बोलतो म्हणून झालं। मग तेच मी नाव तिचं ध्यानात ठेवलं शेळके। मग तिनं कुणाला बोलवून घेतली ती त्याचा पत्ता काढा झाला शेळके। तिनं मला सांगली नाही बरं, इथं सुद्धा आम्ही 50 बाऱ्या फोनवर बोलल्यामुळे तुम्हाला माहिती फोनवर मी शेळके बोलायला म्हणजे मी ऐकलं तेवढंच आणि तिचंच नाव इथं पाठ केलं। ओके। आज जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक उपस्थित होण्याचं मूळ कारण आमच्या माजी सैनिकाच्या पत्नीस याच पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यामार्फत अमानुषपणे मारहाण झालेली आहे। त्या मारहाणीचा FIR दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील पूर्ण माजी सैनिक
सर्व संघटनाचे प्रमुख आम्ही या महिलेला न्याय मिळावा म्हणून या पोलीस स्टेशनचे PI कुंभार साहेब यांना आमचा अर्ज दिलेला आहे. त्यांनी आमच्या अर्जाचं वाचन करून गुन्हा दाखल करण्याची आम्हाला आवाहन केलेलं आहे, शब्द दिलेला आहे. आमची संबंधित पोलीस खात्याला आमची विनंती आहे, आमच्या जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिक पोलीस विभागाला पोलीस मित्र म्हणून हमेशा सहकार्य करतात. त्या सहकार्याची परतफेड जर आमच्या आया बहिणीला मारहाण करून होत असेल तर ही नक्कीच खेदजनक बाब आहे. आमच्या संबंधित महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. काय होतं आणि ही कशा पद्धतीने काय कारणास्तव त्यांना मारहाण झाली? आमच्या सैनिक पत्नीचा मोबाईल खराब झाले असल्यामुळे मोबाईलची दुरुस्ती करण्यासाठी आमच्या महिला त्या दुकानात गेले असता संबंधित पोलीस कर्मचारी यांनी काही कारण नसताना विनाकारण आमच्या सैनिक पत्नीला त्या दुकानात मारहाण केली. त्याचे CC फुटेज आम्ही या संबंधित PI ला दिलेले असून पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुद्धा त्या पोलीस कर्मचारी महिलेने आमच्या सैनिक पत्नीला मारहाण केली. ही कुठेतरी सैनिक पेशेला आम्हाला काळीमा लावण्यासारखा प्रश्न असून स्टार्ट मला फक्त खऱ्या अर्थाने पोलीस बांधवांना परिस्थितीनुसार आक्रमक भूमिका बदलावी लागते हे मान्य करतो. पोलीस कर्मचारी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेला राखणारा एक प्रतीक असतो. पण या महिलांचं वय लक्षात ठेवा 65 वर्ष आहे. एक माजी सैनिक पत्नी म्हणूनच नाही, देशामध्ये अशी घटना होऊ नये. खरं म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना एक छोटीशी म्हणजे काय महिलांनी कुठं सुव्यवस्थेला कायद्याला कुठं अडथळा आणले का? त्यांनी जर असे काही घटना घडली असेल तर त्यांनी लाठीचार्ज करावे, हरकत नाही. पण कमीत कमी ते करत असताना मोबाईलच्या दुकानावर क्षुल्लक कारण जे बी पोलीस कर्मचारी ती लेडीज एक सिव्हिल ड्रेसवर आहे, ती का सुट्टीवर होती का नव्हती काय माहित, का ड्युटीवर होती काय माहित, पण असले तरी बी हरकत नाही. तर सिव्हिल ड्रेस असताना 65 वर्षाचं वय असताना वयोवृद्ध आहे, त्यांच्या आईच्या त्यांच्या आजीचं वय आहे, कमीत कमी वयाचं तरी भान ठेवावं. वर्दी आली म्हणून काही मान्य आहे का तुम्हाला? ते चुकीचं आहे. म्हणजे निषेध करण्यासाठी किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीच आम्ही आलो असं नाही. पण देशामध्ये अशी कुठे घटना करू नये. कायदा सुव्यवस्था सगळ्या लागू असते. कायदा सुव्यवस्थेमध्ये जर अडथळा कोणी आणत असेल, पब्लिसिटीमध्ये कोणता अडथळा येत असेल तर त्या ठिकाणी आक्रमक भूमिका पोलीस वाल्याला राखावी लागते. कारण तो पण एक देशाचा सेवक आहे. जशी आमची सैनिकांची ड्युटी आहे तशी पण त्याची ड्युटी आहे, त्यांचा पण मान सन्मान करतोय. आमच्या जिल्ह्यामध्ये संबंध देशामध्ये आम्ही सैनिक बांधव जे सेवानिवृत्त होऊन येतात, आमचे बंधू काही ऑन ड्युटी सुद्धा येतात सेवा कालमध्ये सुट्टी घेऊन, तेव्हा सुद्धा पोलीस स्टेशनला प्रत्येक भागामध्ये मग ते मतदान केंद्र असेल, कोणती मोहरम असेल, गणपती विसर्जन असेल किंवा कुठलेही कार्य असेल, कोरोना काळात असेल, आम्ही त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस बांधवांना खांद्याला खांदा आम्ही काम केले. मागे आमचा भूतकाळ आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा करायचा. पण या ठिकाणी माझी सैनिकाचीच पत्नी नाही. आपण तुम्ही बघू शकता आज हे पती पत्नी आहे, त्यांच्या हातामध्ये काठी आहे, 65-70 वर्ष वय आहे आणि एक लेडीज कॉन्स्टेबल एक यंग आहेत. कारण का ते मला वाटते किती वर्ष नोकरी मला माहित नाही, वर त्या नोकरीचे पण भान ठेवलं पाहिजे. अधिकाऱ्याने सुद्धा या कर्मचाऱ्याला सांगितलं पाहिजे की कोणावर हात उचलायचं. कारण काय पब्लिसिटी नव्हती, काय कायदा सुव्यवस्थेला काय अडथळा नव्हती. लेडीज असं वाटलं का कायदा सुव्यवस्थेमध्ये अडथळा आली? ते काही कारण नव्हतं ना. एक क्षुल्लक मोबाईलचं दुकान, फक्त का मोबाईलचं म्हणजे माझं रिपेअर करायचं अगोदर काय कॉन्स्टेबलचं करायचं, याच्यावरून भांडणं झाले. आणि त्या भांडणाच्या याच्यामध्ये CCTV फुटेज आहेत. त्या महिलेनं अमानुषपणे, मी सांगतो आम्ही सगळं अंग सगळं मार आहे, गलतीनं समजा हेच काठीने त्यांनी मारले त्यांना तर डोक्यामध्ये असतं तर मला सांगा 307 पेक्षा गुन्हा कमी आहे का? जीव पण जाऊ शकतो ना. आम्ही या ठिकाणी सगळे बांधव आलेत म्हणजे काय दबावण्यासाठी नाही. ही घटना भविष्यामध्ये कुठे होऊ नये, पोलीसवाल्यांनी सुद्धा भान ठेवावं. कारण का कायदा सुद्धा आम्हाला सुद्धा कळते. डोक्यात बी पकड मारले काउन्सिलर
तर गलतीनं जर समजा लागली या ठिकाणी गेटच्या समोर सुद्धा तिथून वरून आणले आणि गेटच्या समोर सुद्धा पोलीस प्रशासनाला म्हणजे हा जो विनंती आहे, एक सैनिक म्हणून विनंती करतो या सगळ्याच्या आमच्या सैनिक बांधवांच्या साक्षीनं की आमची सैनिकाची पत्नी असेल किंवा सैनिक असेल किंवा इतर कोणताही नागरिक असेल देशाचा, कारण का आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे. सगळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान माहित आहे. आम्ही वर्दीवर असले म्हणजे त्या वर्दीचा कुठला भान ठेवला पाहिजे हे सर्वांनी शिकलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.